शेतकऱ्यांसाठी 25 जूनच्या संध्याकाळच्या ठळक बातम्या. नाफेडने थकविले शेतकरी उत्पादक कंपन्यांचे 15 कोटी. 150 कंपन्या अडचणीत, शेतकऱ्यांनी उठविला आवाज. नाशिक, नगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 18 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे तब्बल 14,89,67,000 रुपये थकीत. येत्या हंगामात ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 जगाच्या साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 लाख टनांपर्यंत वाढ होण्याचे अंदाज. देशातील साखर उत्पादनाबाबत संभ्रम. अकोल्यात तुरीला सरासरी 11,000चा प्रति क्विंटल दर. मागील काही काळापासून अकोला बाजारपेठेत तुरीला सरासरी 11,000चा दर मिळतो आहे. हा दर स्थिरावलेला असून आवक 500 क्विंटलच्या आत सुरू आहे. मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, राज्य व्यापण्यास यंदा आठवडाभर उशीर. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुन्हा वेग घेतला आहे. रविवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. राज्य वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनचे राज्य व्यापण्यास 8 दिवसांचा उशीर केला आहे. बफर स्टॉकसाठी सरकारकडून 71,000 टन कांदा खरेदी. सरकारी किंमत स्थिरीकरणासाठी 5 लाख टन कांदा खरेदी. वाढीव पाणीपट्टीबाबत शेतकऱ्यांच्या बाजूने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. हिताचा निर्णय घेणार. बारामतीच्या जिरायती भागात खरीप पेरणीच्या कामांना वेग आला. बाजरी, मका, उडीद, मूग पिकांचा समावेश. अशाच दररोज शेतीविषयक दैनंदिन नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.